नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूया देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे शहरात बिबट्या शिरल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला होता आणि त्यानंतर तो सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय आणि त्याला पकडण्यासाठी सध्या वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची 1 मार्चला मुंबईमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या तयारीसाठी काँग्रेसनं ठिकठिकाणी राहुल गांधींचे बॅनर लावलेत. मी येतोय संवाद साधण्यासाठी अशा आशयाचे पोस्टर्स या ठिकाणी मतदारांना आवाहन करण्यासाठी या ठिकाणी लावल्याचं बघायला मिळतंय. किसान सभा लॉंग मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. राज्यभरातील शेतकरी या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. किसान सभेचे प्रमुख नेते यानंतर भूमिगत झाले आहेत. नाशिक ते मुंबई दरम्यान हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं तयारी सुरू केली. आज काही महत्त्वाच्या घोषणा यामध्ये होण्याची शक्यता आहे. मी शिवसेनेच्या बाजूने तह करून आलोय, आता तुम्हाला युद्ध जिंकायचंय, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधलाय. तर शिवसैनिकांनी ईशान्य मुंबईतल्या मतदारसंघामध्ये किरीट सोमय यांच्या विरोधात काम करणार असल्याचं सांगितल्यानं सोमय यांना यंदाची निवडणूक जड जाणार आहे. युतीनंतर टीका आणि प्रश्न शिवसेनेवर करण्यात आले. त्या सर्वांची उत्तरं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्राच्या अग्रलेखातून दिली आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी नवी जुळवाजुळव केल्यानं उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे. काल रात्री उशिरा नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर ही भेट झाली. तर युतीच्या घोषणेनंतर नारायण राणे नाराज असल्यानं ही भेट झाल्याचं म्हटलं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त पत्रकारांना सामोरे गेले. मात्र त्यांनी सेना भाजपच्या युतीवर बोलणं खुबीनं टाळलंय. हा कार्यक्रम कलाक्षेत्रातला असल्यानं कलेच्या व्यासपीठावर असताना आपण कोणतंही राजकीय विधान करणार नाही असं म्हणत त्यांनी कोपरखळी मारली आहे. युतीच्या घोषणेनंतर कोकणमध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत आणि नारायण राणेंमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. आगामी निवडणुकीत स्वाभिमानच्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त होईल असा टोला राऊत यांनी लगावलाय. भाजपबरोबर पुन्हा युती करून शिवसेनेनं जनता आणि कार्यकर्त्यांना धोका दिलाय. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर 420चा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेनं केली आहे. शिवसेना भाजप युतीनंतर बंडखोर नेत्यांचे सूर निघायला लागले आहेत. पशुसंवर्धन राज्यमंत्री आणि जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी युतीचं स्वागत केले. मात्र मी अजून मैदान सोडलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. चौकीदार चोर आहे हे कोण म्हणालं होतं आणि आता हे चोरांच्या टोळक्यात गेलेत का, हे त्यांनी स्पष्ट करावं असा टोला सुप्रिया सुळेंनी शिवसेनेला लगावलाय. बाळासाहेब ठाकरे हे कणखर नेतृत्व होतं, आताचं शिवसेनेचं नेतृत्व इतकं लाचार कसं, अशी टीका देखील त्यांनी केली आहे. युती होणं स्वाभाविक होतं असं म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी युतीचं स्वागत केलंय. लोकसभेसाठी जागांचा फॉर्म्युला ठरलाय. जागेत बदल करण्याची मागणी केली तरी त्यामध्ये बदल होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. भाजप आगामी निवडणुकीत घटक पक्ष आणि मित्रपक्षांना सोबत घेणार असल्याचा आशावाद विनायक मेटेंनी व्यक्त केलाय. युतीमुळे राज्यातील विकासाचे प्रकल्प मार्गी लागतील असा आनंद देखील त्यांनी व्यक्त केलाय. युतीवर शिक्कामोर्तब करताना नाणार रिफायनरी प्रकल्प इतरत्र हलवण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय आणि या घोषणेच्या पार्श्वभूमीवर नाणारवासियांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. नाणार प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणीची मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर स्थानिकांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवलाय. नाणार प्रकल्पात भागीदारी असणारी कंपनी सौदी अरेबियाचे मालक जे आहेत आणि राजपुत्र बिन सलमान यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी रत्नागिरीतल्या कात्रा देवीमध्ये दहन करण्यात आलंय. गरज पडल्यास मावळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी आता निवडणूक न लढण्याचा पवित्रा घेतलाय. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी या संदर्भात घोषणा केली आणि त्यासोबत अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार आणि पुतणे रोहित पवार देखील निवडणूक लढणार नसल्याची घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये जंगी शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलं. येत्या शनिवारी 23 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर वंचित आघाडीची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. बेकायदा होर्डिंगच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टानं भाजपला चांगलंच फटकारलंय. झालेल्या सुनावणीमध्ये बॅनरवर आमचा फोटो वापरू नका अशी सूचना भाजपचे बडे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार आहेत का, असा सवाल यावेळी हायकोर्टानं केलाय. महाआघाडीच्या प्रचार सभांना आजपासून सुरुवात होणार आहे. तर आज नांदेडमध्ये ही संयुक्त सभा घेतली जाणार आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, टीआरपी यांच्यासह महाआघाडीतील घटक पक्षांचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
निवडणुकांच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी अर्थात महागाई भत्ता घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढवण्यात आला, त्यामुळे सरकारी बाबूंना आता 9% ऐवजी 12% महागाई भत्ता मिळणार आहे। 1 जानेवारीपासून हा लाभ त्यांना मिळणार आहे। रेल्वे भरती मंडळानं 1,30,000 रिक्त पदांसाठी नोकर भरतीची जाहिरात काढली। ही जाहिरात 23 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत एम्प्लॉयमेंट न्यूज पेपरमध्ये प्रकाशित होणार आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्यानं आज कोल्हापूरमध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला। यामध्ये सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात असलेल्या सद्गुरू टेक्सटाईल साडी सेंटर आणि तिरुपती प्लंबिंगच्या दुकानांना अचानक या ठिकाणी आग लागल्यानं दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले। यामध्ये दोन्ही दुकानांचं लाखोंचं नुकसान झालंय। अहमदनगर पंढरीनाथ महाराजांकडे असलेल्या जखमी हत्तीवर उपचार न केल्यानं वन्यप्रेमींनी थेट मनेका गांधींकडे तक्रार केली। या जखमी हत्तीचा व्हिडिओ वनप्रेमींनी थेट मनेका गांधींना पाठवला। नाशिकच्या पाथर्डी गावानजीक असलेल्या पांडरनगरीमध्ये या ठिकाणी 19 वर्षीय तरुणाची जुन्या वादातून हत्या करण्यात आली आहे। रितेश पाईकराव असं तरुणाचं नाव आहे, मात्र हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। 12वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांचे बेस्टचे बस पास परीक्षा काळात घरापासून नियोजित परीक्षा केंद्रापर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नव्यानं तिकीट घेण्याची गरज नसल्याचं बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील T2 टर्मिनल देशातील सर्वोत्तम पायाभूत सुविधा ठरलाय। EPS वर्ल्ड हा या क्षेत्रातील पुरस्कार देखील या विमानतळाला मिळाला आहे। 100 वर्ष जुन्या म्हाडाच्या अखत्यारीत असलेल्या इमारती रहिवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे। गेल्या 4 दशकांमध्ये जर्जर झालेल्या इमारतींच्या दुर्घटनांमुळे तब्बल 894 रहिवाशांचा मृत्यू झाला असून 1183 रहिवासी जखमी झाल्याचं कळत आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईचा जोर वाढवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता स्थानिक पोलिसांची देखील मदत घेण्याचा निर्णय घेतलाय। बेशिस्त वाहन चालकांना रोख विरहित दंड आकारण्यासाठी वापरली जाणारी ई-चलन यंत्र आता स्थानिक पोलिसांना पुरवण्यात येणार आहे। तंबाखूच्या अधीन गेलेल्यांसाठी बेस्टच्या वैद्यकीय विभागानं एक अनोखा उपाय काढलाय। तंबाखूप्रमाणेच दिसणारा मॅजिक मिक्स नावाचा पदार्थ तयार केला असून याच्या वापरानं बेस्टमधील 5000 कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या विळख्यातून सोडवण्यात आलाय। देशातील 6 विमानतळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात एअरपोर्ट ऑथॉरिटी एम्प्लॉईज युनियननं संपाची नोटीस दिली होती, तर आजपासून कर्मचारी आणि अधिकारी संपावर जाणार होते। मात्र पुलवामा हल्ल्यामुळे संपाऐवजी साखळी उपोषण 25 फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे। राज्यातील स्वाईन फ्लूच्या तापाचा जोर वाढत असताना मुंबईमध्ये देखील फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या 15 दिवसांमध्ये या तापाचे 7 रुग्ण आढळलेत। सर्वसामान्यांनी घाबरून न जाता ताप आला असता तातडीनं वैद्यकीय उपचार घ्यावेत असा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे। घरगुती वापरासाठी पुरवण्यात येणाऱ्या LPG गॅस सिलेंडरची वाहतूक विशिष्ट किलोमीटरपर्यंत विनामूल्य करणं हे इंधन पुरवठा कंपन्यांसोबत झालेल्या करारनाम्याप्रमाणे गॅस वितरक एजन्सींना देखील बंधनकारक असतं। 12 किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक शुल्क आकारणी करता येत नाही। बेकायदा फलकबाजी पाठोपाठ आता उड्डाणपूल किंवा सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर चिटकवल्या किंवा रंगवल्या जाणाऱ्या बेकायदा जाहिरातींना आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण अशा जाहिरातींबाबत तक्रार आल्यास यापुढे त्यावरही आवश्यक कारवाई केली जावी असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। पुरेसे प्राध्यापक नसलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना देखील यंदा प्रवेश कपातीला सामोरं जावं लागणार आहे। अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं शासकीय महाविद्यालयांबाबतही कठोर पावलं उचलली आहेत। पुरेसे शिक्षक आणि पायाभूत सुविधा नसलेल्या महाविद्यालयांमधील 40,000 जागा देशभरात कमी होण्याची शक्यता आहे। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या हेतून सुरू केलेल्या पुनर्वसन योजनेला गती देण्यास यश आलेलं नसतानाच आता या योजनांमधील 13,000 घुसखोरांना देखील अधिकृत करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे आणि तसं झाल्यास झोपू योजनेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जाऊ शकतो। पावसाच्या पाण्याचा जलद गतीनं निचरा व्हावा यासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 3000हून अधिक मीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिन्यांची पुनर्बांधणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे आणि त्यामुळे परळ, लालबाग, माझगाव या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। भूमिपूजनाचा कार्यक्रम वर्षभरापूर्वी उरकल्यानंतरही अद्यापही दक्षिण मुंबईतील हँकॉक पुलाच्या कामाचा आरंभ झालेला नाहीये। काही बांधकामं या पुलाच्या कामात अडथळा ठरतायत, तर 3 वर्षांच्या विलंबानंतरही हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीला मुहूर्त मिळालेला नाहीये, त्यामुळे त्याचा नाहक त्रास इथल्या स्थानिकांना होतोय।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी न्हावा शिवडी सीलिंग पासून थेट विमानतळापर्यंत सागरी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे। 6 पदरी असलेल्या या मार्गाची रुंदी 30 मीटर इतकी आहे। तर या मार्गात सायन पनवेल महामार्गावर कोपरा जंक्शन इथे उड्डाण पूलही प्रस्तावित आहे। पालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागांमध्ये उपलब्ध व्हेंटिलेटर्सच्या तुलनेत या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक असल्याचं कळतंय। त्यामुळे गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिका रुग्णालयात लवकरच 76 नवे व्हेंटिलेटर्स आणण्यात येणार आहेत। भांडूपमध्ये मनोरंजन मैदानासाठी आरक्षित भूखंडावर लवकरच जपानी गार्डन उभारण्यात येणार आहे। यामध्ये जपानी हिरवळ, रंगीबेरंगी झाडं, पदपथ आणि अद्ययावत सुविधांचा समावेश असणार आहे। पनवेल, कर्जत आणि विरार डहाणू रोड चौपदरीकरणासाठी येत्या 45 दिवसांमध्ये 95% भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे। MRVC आणि सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र येत संयुक्त भूमापन सर्वेक्षण प्रकल्प आवश्यक जमीन मोजणी या ठिकाणी पूर्ण केली आहे। मुंबईच्या काही विशिष्ट भागांमध्ये पार्किंगचे दर 5 पटींनी वाढू शकतात। फोर्ट, BKC, लोअर परेल आणि गोरेगाव भागाचा यामध्ये समावेश आहे। हे दर तातडीने लागू होणार नाहीत, पण त्यावर उच्च स्तरावर सध्या विचार सुरू असल्याचं कळतं आहे। मुंबई अग्निशमन दलाला अद्ययावत दळणवळण यंत्रणा मिळणार आहे। यासाठी BMCनं तब्बल 11 कोटी रुपये मंजूर केलेत। अग्निशमन दलाची ही स्वतःची स्वतंत्र दळणवळण यंत्रणा असणार आहे। देशभरात मागील 13 वर्षांमध्ये 122 टोलनाके वाढले असून प्रत्येक टोलनाका वर्षाला 75 ते 100 कोटी रुपयांची टोल वसुली करतोय। वाहन चालक टोल भरत असले तरी त्या बदल्यात महामार्गांवर मात्र सुविधांचा अभावच असल्याचं बघायला मिळतंय। दुरुस्तीच्या कामासाठी टेमघर धरण रिकामं करण्यात आलं असून या वर्षभरात धरणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे आता वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या 3 धरणांमध्ये 12.21 अब्ज घनफूट पाणीसाठ्यातून पावसाळ्यापर्यंतच्या पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। दिवसेंदिवस होत असलेली पर्यावरणाची हानी आणि या तलावांमध्ये पसरू लागलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे बऱ्याच प्रजातींच्या पक्ष्यांनी हा अधिवास सोडण्यास सुरुवात केली आहे। मुंबईतील 5 ठिकाणं पक्ष्यांच्या अधिवासासाठी राखीव ठेवण्याची मागणी या पार्श्वभूमीवर पक्षीप्रेमींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करण्यात आली आहे। राज्यातील प्रमुख 22 प्रदूषित नद्यांचं शुद्धीकरण करण्याचं काम हाती घेण्यात येणार असून यासाठी 6000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे। पारसिक बोगद्यालगत कळव्याच्या दिशेला 3-4 वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षण भिंत खचून रेल्वे रुळाच्या दिशेनं झुकू लागली आहे। रेल्वे प्रशासनानं भिंतीची डागडुजी वेळीच न केल्यास गंभीर दुर्घटना ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे। उल्हासनगर शहरात 3 ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं काम प्रगतीपथावर आहे। खेमाणी नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलं आहे। एसटी महामंडळातील बसेसही आता GPSच्या नियंत्रणाखाली येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना एसटी स्थानकांवर लावलेल्या डिजिटल बोर्डवर एसटीची निश्चित वेळ समजू शकेल। तर मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीच्या निश्चित ठिकाणाची माहिती देण्यात येणार आहे। पर्वती जलकेंद्र, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव लष्कर, SNDT वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन इथे विद्युत आणि स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामं करण्यात येणार आहे। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तरी पुणेकरांनी याची नोंद घ्यावी। मध्य रेल्वे मार्गावरील 21 डब्यांच्या राजधानी एक्सप्रेसला आणखी 2 डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय। 26 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत राजधानी एक्सप्रेसला जादा 2 डबे या ठिकाणी जोडले जातील। तर होळीनिमित्त प्रवाशांना अधिक सुविधा पुरवण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे। एसटी महामंडळाच्या 8022 चालक आणि वाहक पदांच्या भरतीसाठी राज्यातून 42,000 अर्ज प्राप्त झालेत। उमेदवारांना 100 गुणांची 50 प्रश्नांची लेखी परीक्षा 24 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 12:30 या वेळेत या ठिकाणी तुम्ही देऊ शकता। पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसलेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक साताऱ्यात आणि राज्यात कुठेही लावू नये असं आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे। महाबळेश्वरातील मुख्य रस्त्यावर जंगली गवा दिसल्यानं परिसरात दहशत तयार झाली आहे। अवाढव्य दिसणाऱ्या या गव्याला मात्र हकलण्याचं धाडसही कोणी करत नाहीये। हा गवा जर कोणाच्या शेतात घुसला तर मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार यात शंका नाही। काश्मीर खोऱ्यात जो कोणी हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच अशा शब्दांमध्ये भारतीय लष्करानं दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांना इशारा दिला आहे। या पत्रकार परिषदेत लष्करानं पुलवामासह काश्मीर खोऱ्यातील महिलांना कळकळीचं आवाहन केलंय। दहशतवादाच्या मार्गाकडे वळलेल्या मुलांना त्यांच्या मातांनी सुरक्षा दलासमोर समर्पण करण्यास सांगावं असं आवाहन लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलंय। दहशतवाद्यांशी 2 हात करत असताना लष्कराच्या जवानांना काश्मीर खोऱ्यातल्या स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं। त्यामुळे लष्करानं स्थानिकांना चकमकीदरम्यान घटनास्थळापासून शक्य तेवढं दूर राहण्याचं आवाहन केलंय। दरम्यान कुठलाही गाझी आला तरी त्याच्याशी निपटायला भारतीय लष्कर समर्थ आहे। आतापर्यंत कितने गाझी आए और कितने गाझी चले गए अशी संतप्त प्रतिक्रिया लष्करानं दिली आहे।
भारतानं आमच्यावर हल्ला केला तर आम्हीही जोरदार प्रत्युत्तर देऊ असं चिथावणीखोर वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलंय। पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं सिद्ध करणारे पुरावे त्यांनी जरूर द्यावेत, आम्ही त्यावर कारवाई करू असं पोकळ आश्वासनही त्यांनी दिलंय। इम्रान खान यांच्या भाषणावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विट केलंय। इम्रान खान यांना दोषींवर कारवाई करण्याची संधी दिली गेली पाहिजे असं मत या ट्विटद्वारे मेहबूबा मुफ्ती यांनी मांडलंय। पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या समर्थनार्थ फ्रान्सनं मोठं पाऊल उचललं। यूएनएमध्ये मसूद अझहर विरोधात फ्रान्स प्रस्ताव आणणार आहे, तर मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्स हा प्रस्ताव आणणार आहे। एकीकडे काही काश्मीरचे तरुण भारतीय सैन्याच्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये अडथळा ठरतात, तर दुसरीकडे सैन्यामध्ये दाखल होऊन देशाची सेवा करण्यासाठी उत्सुक असलेल्या काश्मीरी तरुणांची संख्या देखील काही कमी नाहीये। सैन्यामध्ये भरती होण्यासाठी काश्मीरच्या तरुणांनी लावलेली ही रांग त्याचाच एक जिवंत पुरावाच म्हणावा लागेल। केंद्र सरकारनं तिहेरी तलाक अध्यादेशाला मंजुरी दिली आहे। राज्यसभेमध्ये हे विधेयक पास होऊ शकलं नव्हतं, त्यामुळे आता सरकारनं अध्यादेश लागू केलाय, तर दुसऱ्यांदा हा अध्यादेश आणण्यात आलाय। दिल्ली एनसीआरसह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले। सकाळी 7:59 हे भूकंपाचे झटके या ठिकाणी जाणवले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। आता बातमी आहे केरळमधून। केरळच्या तिरुवनंतपुरम इथल्या पोलीस स्थानकामध्ये पोलीस रोबोटला पाचारण करण्यात आलंय। हा रोबोट पोलीस स्थानकामध्ये येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या सोयीप्रमाणे सूचना देण्याचं काम करणार आहे आणि त्यामुळे तक्रारदारांना आता यापुढे योग्य ठिकाणी पोहोचण्यास मदत होणार आहे। इम्फाळमध्ये 47व्या तुकडीची पासिंग आउट परेड पार पडली। मणिपूर ट्रेनिंग कॉलेजमध्ये या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं। काठमांडूमध्ये 69वा प्रजासत्ताक दिवस साजरा झाला। यावेळी जवानांच्या प्रात्यक्षिकांसह आणि परेडसह विविध पारंपरिक नृत्य देखील या ठिकाणी करण्यात आली। बलुचिस्तानमध्ये घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये पाकिस्तानच्या 6 जणांची तिथल्या दहशतवाद्यांनी हत्या केली आहे। पर्वतीय प्रदेश असणाऱ्या पंजगुर जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि पाकिस्तानचे जवान यांच्यात चकमक झाली, तर दुसरीकडे लोरालई प्रांतामध्ये देखील आणखीन 2घांची हत्या करण्यात आल्याचं कळतंय। सलमान खानचा आगामी चित्रपट नोटबुकच्या निर्मात्यानं पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 22 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी ही जोडी बोले चुडिया या चित्रपटात एकत्र काम करणार आहे, तर नवाज यांचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे, तर लवकरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे। आणि बातमीसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।